मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। गेल्या व्हिडिओमध्ये आपण ड्रेसची कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि खूप सोपी पद्धत सांगितली। या व्हिडिओमध्ये आपण ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला पुढच्या बाजूची शिलाई करून घ्यायची आहे। बघू शकता हे अस्तर आहे, ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। ही सुईची बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हा गळा आपण इथे शिलाई करून घेतला। आता हे राहिलेला कपडा आपल्याला व्यवस्थित इथे कट करून घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने, आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला। हे अशा पद्धतीने बघू शकता, इथे सावकाश मारा, फक्त जास्त कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। आता इथे बघू शकता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने अस्तरचा कपडा पूर्ण आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण गळा व्यवस्थित तयार झाला। आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित। इथे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। त्याच्या आधी सर्वात आधी आपल्याला इथे हे आतल्या बाजूला काय करायचं, हे एकदा घडी करायची आहे, परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। पूर्ण खालच्या बाजूला अस्तरच्या फक्त पूर्ण व्यवस्थित एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपण पूर्ण शिलाई मारून घेतली। आता इथून आपल्याला शोल्डर पासून सुरुवात करायची आहे। बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंना खालीपर्यंत, हे इथे खालीपर्यंत आपल्याला इथे सुद्धा पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्या। इकडे सुद्धा बाजूला प्लेन करायचं आहे, पूर्ण गुढी पडू देऊ नका। हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। आता हे सुद्धा आपल्याला पूर्ण व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे, इकडच्या बाजूने इथपर्यंत पूर्ण। आता इथे साईडचा शिल्लक राहिलेला कपडा आहे, बघू शकता ह्या सुद्धा बाजूला आहे आणि ह्या सुद्धा बाजूला आहे। जेवढा कपडा शिल्लक असेल तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे। आता इथे पाठीमागची बाजू आपली शिलाई करून तयार करायची आहे। बघू शकता ही मार्किंग सुद्धा आपल्याला फिटिंगचे लक्षात ठेवायचं आहे। गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती याची दिलेली आहे, ह्याच्यावरतीच आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे। आता तुम्ही असे कट मारलेले आहेत बघा, त्याला तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे। इथून 2 इंच आतमध्ये, इथून 2 इंच आतमध्ये आणि इथून फक्त 1 इंच आतमध्ये, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला शिलाई करून हे सुद्धा तयार करायचं आहे। ह्याच्यावरती असा अस्तरचा कपडा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। व्यवस्थित ठेवा फक्त ठेवताना, अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे आपल्याला हे सुद्धा शिलाई करून तयार करायचं आहे। सर्वात आधी आपल्याला गळा शिलाई करून तयार करायचा आहे। आता हा कपडा कट करून घ्यायचा आहे, मधला गोलाकारामध्ये व्यवस्थित, जास्त कट होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे कट करून टाकायचं आहे आणि छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सुद्धा आपल्याला ते सोपं जातं। हे अशा पद्धतीने एकदम छोटे छोटे कट व्यवस्थित सावकाश मारून घ्यायचे आहेत आणि हा गळा आपल्याला इथे पलटी करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने अस्तर आतल्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। आता इथे एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। पाठीच्या बाजूचा सुद्धा गळा आपला तयार झाला। आता इथे अस्तरला आपल्याला ज्या पद्धतीने आपण पुढच्या बाजूला केलं त्याच पद्धतीने आपण इथे सुद्धा पाठीच्या बाजूला करायचं आहे। बघू शकता एकदा घडी करायची आहे आणि परत एकदा अशा पद्धतीने, आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई करून तयार करायचं आहे। इथे आपण बघू शकता हे तयार करून घेतलं अशा पद्धतीने। आता इथे ज्या पद्धतीने आपण पुढच्या बाजूला पूर्ण शिलाई करून घेतली त्याच पद्धतीने इथे सुद्धा हे अस्तर ड्रेसच्या कापडाला जॉईन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकता इथे एकदम कडेकडेला अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची इथपर्यंत। त्याच पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला फक्त करताना काय करायचं, एकदम असं प्लेन करत करत घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या तिथे गुड्या सुद्धा पडणार नाहीयेत। अशा पद्धतीने प्लेन करत करत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। बघू शकता इथे पूर्ण इकडच्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्ण।
इथे मी पाठीचा भाग तयार करून घेतला, बघू शकता इथे साईडचा शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा इथे मी कट करून घेतला। आता जर तुम्हाला पाठीच्या भागाला जर टक्स टाकायचे असतील तर कशा पद्धतीने टाकायचे आहेत तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगणार आहे। हे पहा, बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यावरती घडी करून घ्यायची आहे। व्यवस्थित पकडा फक्त इथे, पहा अशा पद्धतीने ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित घडी करून घ्यायचं आहे। हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने पाठीचा भाग अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे। गळा सुद्धा तुम्ही इथे व्यवस्थित ठेवायचा आहे। आता इथे वरून 9 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। 9 वरती हे पास शोल्डरला ठेवायचं आहे टेप। हे पहा अशा पद्धतीने इथे 9 आहे, बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आहे। थोडंसं मोठं मार्किंग करा। त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। वरून 9 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। दोन्ही सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे। हे पहा इथे 9 येत आहे, असं थोडंसं मोठं मार्किंग अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। आता हे झालं, आता हे ओपन करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, आणि हा आपला मध्य आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता हा बरोबर मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इकडून इकडच्या बाजूला आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। जर पाठीच्या भागाला जर टक्स टाकायचे असतील तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा टाकायचे आहेत। बघू शकता हे 3.5, आता हा मध्य झाला, मध्याच्या इकडच्या बाजूला 3.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथे सुद्धा आपल्याला 3.5 वरती मार्किंग करून घ्यायचं। हे झालं व्यवस्थित, थोडंसं मोठं करते तुम्हाला समजण्यासाठी। आता इथे काय करायचं, हे आपलं वरून 9 वरती घेतलं मार्किंग करून। इथे बघू शकता हे सुद्धा आपण वरून 9 वरती घेतलं, इकडच्या बाजूला आपण 3.5 इंच घेतलं, ह्या बाजूला सुद्धा आपण 3.5 इंच घेतलं। आता इथे काय करायचं, हे पहा हे 9 वरती वरून 9 वरती घेतलेलं मार्किंग त्याच्यावरती हे 3.5 असं ठेवायचं आहे। बघू शकता इथे, आणि खाली सुद्धा आपल्याला 8 इंचावरती घेऊ शकता, किंवा तुम्ही जर उंची जर जास्त असेल तर तुम्ही 9 इंचावरती ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। इथे 8 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। इथे 8 वरती मार्किंग करून घेतलं, तर ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं 8 वरतीच। आता ही लाईन आपल्याला अशी सरळ ओढून घ्यायची आहे। बघू शकता इथे, आता ही सुद्धा लाईन आपल्याला अशी सरळ ओढून घ्यायची आहे। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, हा मध्य आहे बरोबर गळ्याचा मध्य, इकडच्या बाजूला हे अंतर सेम झालं पाहिजे आणि ह्या सुद्धा बाजूला आपलं अंतर सेम झालं पाहिजे, म्हणजे टक्स दिल्याच्या नंतर ते दिसायला सुद्धा आपलं व्यवस्थित दिसलं पाहिजे। याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे। आता इथे टक्स टाकताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलं। आता टक्स पकडताना हे पहा अशा पद्धतीने घडी करून एकदम सावकाशमध्ये, हे पहा असं पकडायचं आहे ह्याच्यावरती। बघू शकता इथे असं पकडून हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला एकदम सावकाशमध्ये आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने पकडलेलं आहे, बघू शकता इथे। आता इथून आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अर्धा इंचापेक्षा कमी पकडलं तरी सुद्धा चालेल, फक्त डबल शिलाई मारून घ्यायची आहे। टक्स मारून झालेला आहे, बघू शकता। आता ह्या बाजूचा आपल्याला घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने पकडायचं आहे इकडची सुद्धा बाजूला। फक्त हा कपडा आपला शिलाईमध्ये सापडला पाहिजे, त्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची असते। हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, आणि अर्धा इंचापेक्षा कमी पकडलं तरी सुद्धा चालेल। इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या टक्स टाकून झालेला आहे, बघू शकता इथे। आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे, बघू शकता ही पुढची बाजू आहे, त्याच्यावरती अशा पद्धतीने ही पाठीची बाजू उलटी ठेवायची आहे। बघू शकता उलटी ठेवायची आहे, हे टक्स टाकलेले आहेत बघू शकता इथे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे पहा आता असं पकडायचं आहे व्यवस्थित। हे पहा ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने पकडायची आहे। आता इथे बरोबर तुम्ही अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे। हे पहा अशी एकदम सरळ लाईनीमध्ये शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा इथे सुद्धा अशा पद्धतीने, आणि डबल शिलाई मारून घ्या, एकदम असं पॅक करायचं आहे इथे सुद्धा आणि इथे सुद्धा। आता इथे बघू शकता हे दोन्ही सुद्धा शोल्डर जोडून झाले। इथे सुद्धा वरच्या बाजूला एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालते, म्हणजे तिथे आपले धागे सुद्धा निघणार नाहीयेत। आता इथे बघू शकता थोडासा आपला कपडा शिल्लक राहतो, बऱ्याच वेळा तसं होतं। आता इथे आपल्याला हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, एका लाईनीमध्ये व्यवस्थित गोल आकारामध्ये। इकडे सुद्धा बाजूला बघायचं आहे शिल्लक आपलं आहे का। हे पहा इथे सुद्धा ह्या बाजूला थोडंसं आहे, ह्या बाजूने मी कट करून घेते। व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये, अशा पद्धतीने गोल राऊंडमध्येच जेवढं शिल्लक आहे तेवढं। दोन्ही सुद्धा शोल्डर जोडून तयार झाले, बघू शकता इथे। आता इथे बघू शकता ही पुढची बाजू आहे, पुढच्या बाजूला अशा पद्धतीने पट्टी आहे लेस सारखी। आता इथे पाठीमागच्या बाजूला नाहीये बघा। इथे मी काय करणार आहे, सलवारचा कपडा घेतलेला आहे थोडासा, हे पहा अशा पद्धतीने इथे पट्टी मी खालच्या बाजूला लावून घेणार आहे, म्हणजे दिसायला सुद्धा पुढची आणि पाठीमागची बाजू व्यवस्थित दिसेल। आता इथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे,
पाठीमागच्या बाजूला. आता इथे बघू शकता हे आतल्या बाजूने लावून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला शिलाई करून तयार करायचं आहे. आता इथे एकदम कडेकडेला दापटीप मारून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. आता इथे आपली दापटीप मारून झाली. आता हे वरच्या बाजूला काढायचं आहे, अशा पद्धतीने बघू शकता. थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे शिलाई आहे का बघू शकता, ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. हे पहा थोडंसं एकदम असं घडी करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. एक प्रकारची आपल्याला इथे पट्टी तयार करायची आहे. अशा पद्धतीने ठेवून एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण पट्टी तयार केली. शिल्लक आहे असं मी कट करून घेते. आता इथे सुद्धा खालच्या बाजूला एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली पट्टी तयार झाली बघू शकता. इथे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करू शकता सलवारच्या कापडापासून. म्हणजे तुमचे काय होईल, पुढची आणि पाठीमागची बाजू दिसायला सुद्धा एकसारखी आणि व्यवस्थित दिसेल. उंचीला सुद्धा तुमचं एकसारखं तिथे होऊन जाईल. म्हणजे हे अशा पद्धतीने पकडल्याच्या नंतर एकदम असं व्यवस्थित सुद्धा तिथे होऊन जातं. बघू शकता इथे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा ते एकसारखं वाटणार आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बघू शकता आपण ह्या कालच्या व्हिडिओमध्ये कट केलेल्या बाह्या आहेत. बघू शकता परफेक्ट बाही कशी काढायची ते सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता ही खोलगट बाजू ती पुढच्या बाजूची आहे असं मार्किंग करून ठेवा. हे पहा ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू, ही उंच बाजू आहे ती पाठीच्या बाजूला असते, ते तर मार्किंग करायचं नाहीये. हे पहा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग सुद्धा केलेलं नाहीये. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बघू शकता ही पुढची बाजू आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि खोलगट बाजू ही पुढची बाजू आहे, हे मार्किंग केलेलं आहे बघू शकता इथे. आता पुढची बाजू आपल्याला पुढच्याच बाजूला घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि बाही जोडताना नेहमी मध्यपासून सुरुवात करत जा. आता इथून आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला एकदम सावकाश बाही खेचून जोडायची नाहीये. आता ही बाजू आपली परफेक्ट जोडून झाली बघू शकता इथे. आता इकडची बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे. फक्त लक्षात ठेवा बाही जोडताना मध्यपासूनच सुरुवात करत जा. शोल्डरला बरोबर आपला मध्ये आला पाहिजे, म्हणजे बसायला सुद्धा एकदम परफेक्ट असं शोल्डर सुद्धा बसून जातं. आता इथून सुरुवात करायची आहे मध्यपासूनच इकडच्या बाजूला. आता इथे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने बाही जोडून घेतली मी. थोडंसं आपलं शिल्लक आहे ते नंतर आपण कट करू शकतो. आता इथे परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली बाही जोडून तयार झाली बघू शकता इथे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडून तयार करायचे आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि बाही कधीही खेचून लावायची नाही, एकदम सावकाश व्यवस्थित लावून घ्यायची आहे. जरी शिल्लक राहिले तरी राहू देत. अशा पद्धतीने आपण ते सरळ लाईनीमध्ये कट करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने ते कट करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. इकडची सुद्धा बाजू मी तुम्हाला कट करून दाखवते, जरी तुमचं शिल्लक राहिलं तरी अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ते कट करू शकतो. थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे फक्त. आता दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जोडून तयार करायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता ही पट्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये काढली होती बघा सलवारच्या कपड्याची. आता इथे आपल्याला ही पुढच्या बाजूला जोडून घ्यायची आहे, म्हणजे ड्रेसवरती सुद्धा आणखीन ते उठून दिसणार आहे. आता इथे काय करा, हे पहा पाठीमागची बाजू घ्यायची आहे. हे पहा उलटी बाजू घ्यायची आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगते. आता इथून हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा उलट सुलट बघून घ्यायचं आहे, उलटा आहे का स्विच आहे ते सुद्धा तुम्ही चेक करत जा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे. असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता ह्याच्यावरती. आणि इथे बरोबर एकदम अर्धा इंच तरी शिलाईमध्ये पकडायचं आहे. शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी शिलाई करून घेतलं. आता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला आपल्याला एक दापटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं.
इथे आपण दापटीप टाकून घेतली. आता ह्या बाजूला ही सुईची बाजू झाली, बघू शकता ही सुईची बाजू झाली, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ही पट्टी आपल्याला वरती काढायची असते, लक्षात घ्यायचं आहे. जोडताना कोणत्या बाजूने जोडायची ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ड्रेसला एकदम अशी उठून सुद्धा दिसून जाते ती. हे पहा आता इथे शिलाई मारलेली आहे आपण, त्याच्यावरती काय करायचं आहे, हे पहा थोडंसं अशी घडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी ठेवून द्यायची आहे आणि एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण पट्टी तयार करून घेतली. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे जर तुम्हाला शिलाई आवडत असेल तर इथे सुद्धा तुम्ही एक शिलाई टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल. मी इथे टाकणार आहे शिलाई, म्हणजे दिसायला सुद्धा आणखी ते व्यवस्थित दिसेल. आता इथे बाहीला पट्टी पूर्ण व्यवस्थित जोडून झालेली आहे, बघू शकता. इथे बाही सुद्धा आणखीन ती दिसायला व्यवस्थित दिसायला लागलेली आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता दुसरी सुद्धा पट्टी आपल्याला दुसऱ्या बाहीची अशाच पद्धतीने जोडून तयार करायची आहे. इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंच्या आपल्या पट्ट्या जोडून तयार झाल्या. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करायच्या आहेत, म्हणजे बाही सुद्धा आणखीन दिसायला ती छान अशी दिसून जाते. आणि जर तुम्हाला मोठी बाही जर शिलाई करायची असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. बघू शकता इथे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित सुद्धा दिसून जातं. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे, खूप महत्त्वाचं आहे. हे पहा ही पाठीची बाजू ही पुढची बाजू त्याच्यावरती उलटी ठेवायची अशा पद्धतीने. बघू शकता हे अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. पूर्ण व्यवस्थित करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने इकडची बाजू घेते, पाठीची बाजू मार्किंग आहे बघा, इकडची बाजू घेते, उलटच ठेवून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे फक्त. हे पहा अशा पद्धतीने फिटिंग करण्यासाठी आपल्याला. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. सर्वात आधी बाहीची फिटिंग हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे व्यवस्थित, म्हणजे तुमची फिटिंग सुद्धा तिथे एकदम अशी व्यवस्थित येऊन जाते. आता तिथे तुम्ही पूर्ण मोजून घ्यायचं आहे आपल्या फिटिंगला किती लागणार आहे. आता इथे फिटिंगला 5 वरती मार्किंग करून घेते. तुमचं मोजून घ्या, तिथे 5.5 असू शकतं, 5.5 सुद्धा असू शकतं, तुम्ही मोजून घ्यायचं आहे. आता सेमच मार्किंग करायचं आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने पकडायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही, इथे कट आहे. खूप सोपी पद्धत आहे फिटिंगची. इथे कट आहे, 30 लाईन आपल्याला अशीच ओढून घ्यायची आहे ह्याच्यावरती. फक्त आपण सर्वात आधी हे मार्किंग करूया. हे पहा मुंडा बरोबर मुंड्यावरतीच असा पकडायचा आहे, म्हणजे तिथे फिटिंगला सुद्धा तुमचं मागे पुढे होणार नाही. इथे फिटिंग करताना खूप आपल्याला काळजी घ्यायची आहे. तो ड्रेस आपल्याला परफेक्ट बसला सुद्धा पाहिजे. बघू शकता अशा पद्धतीने पकडायचा आहे. मुंड्यावरतीच व्यवस्थित आला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने पकडून घ्या. इथे आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्किंग केलेलं आहे, बघू शकता. हे मार्किंग आहे सर्व पूर्ण आपले 2-2 इंच मार्किंग केलेलं आहे. पूर्ण हे 2 इंच घेतलं आपण. इथे 2 इंच छाती अधिक 2 इंच घेतलं आपण. इथे कंबर घेर अधिक 2 इंच घेतलं. इथे आपण सीट घेर अधिक फक्त 1 इंच घेतलं, ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. आता इथे बघू शकता 1 इंच मार्किंग आहे, इथे मार्किंग आहे, इथे आपण 2 इंच घेतलं. त्याच बाजूला हे कट आहेत बघा, इथे सुद्धा आहे. आपण 4ही बाजूंना कट मार्किंग केलेलं होतं, इथे सुद्धा आहे बघू शकता आणि इथे सुद्धा. आता इथे काय करायचं, खूप सोपी पद्धत आहे. तेच आपण हे केलेलं 2 इंच, इथे सुद्धा केलेलं 2 इंच आणि हे आपण 1 इंच केलं. तेच मार्किंग आपल्याला ह्या बाजूला आतल्या बाजूला करायचं आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने परफेक्ट फिटिंग करायची आहे, म्हणजे दोन्ही बाजू सुद्धा तुमच्या सेम होणार आहेत. बघू शकता असं ठेवायचं आहे. इथे 2 इंच हे पहा बघू शकता बरोबर आहे. आता इथून कमर फिटिंग आतल्या बाजूला 2 इंच घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. आता इथून सीट घेर फिटिंग 1 इंच घेतला आपण, कारण की काय होतं कट व्यवस्थित शिलाई करता येत नाही, ते आपल्याला पकडायला सुद्धा व्यवस्थित येत नाही. त्यासाठी फक्त इथे आपण 1 इंच घ्यायचं आहे. असं मोठं मार्किंग करते. हे पाय ह्या बाजूला सुद्धा थोडंसं मोठं मार्किंग करते, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल आणि समजेल सुद्धा. आता इथे काय करायचं आहे, हे पहा बाही अशी तुम्ही पकडायची आहे. पहा अशा पद्धतीने बाही पकडायची, एकदम आपलं परफेक्ट पुरते. त्यासाठी शिलाई करताना इथे काळजी घ्या, हे व्यवस्थित पकडा, म्हणजे तुमचं पुढे मागे तिथे होणार नाही फिटिंग करताना. आता इथे अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने. इथे मुंडा फिटिंग आहे, कट मार्किंग केलेलं, त्याच्यावरती असं ओढून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता परफेक्ट तुमची बाहीची तिथे फिटिंग होऊन जाणार. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने करायचं, व्यवस्थित पकडा. हे सुद्धा अशाच पद्धतीने. आता इथे सुद्धा हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे पट्टीचा वापर केला तरी चालेल तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने एकदम अशी सरळ लाईन तुमची येऊन जाणार. आता इथे बघू शकता हे पहा हे मार्किंग केलेलं आहे, त्याच्यावरतीच असं मार्किंग करून घ्यायचं आहे.
बघू शकता इथे त्या बाजूला मारली त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा आपण लाईन अशी ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता फिटिंग करताना लक्षपूर्वक बघायचं आहे. इथून सुरुवात करायची आहे फिटिंगला, बाहीपासून. हे पहा इथून फिटिंगला सुरुवात हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. हे पहा इथून सुरुवात इथे एकदम पूर्ण बंद करून घ्या बाहीला. इथे मग खाली यायचं आहे फिटिंग करत करत. इथे आल्याच्या नंतर परत आपल्याला हे व्यवस्थित पकडायचं आहे इथं. हे पहा परत इथे असं फिटिंग करत इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, पूर्ण बंद. नंतर आपल्याला कट टाकायचा आहे खालच्या बाजूला. ते पूर्ण 2-3 वेळा इथे पॅक करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा करायचं आहे. हे पहा इथे पूर्ण इथून खालून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. इथून पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे पूर्ण. 2-3 वेळा मशीन फिरवून घ्यायची आहे. मग वरच्या बाजूला घेत हे पहा अशा पद्धतीने ही लाईन आहे आपली, त्या लाईनीवरती घेऊन हे पहा अशा पद्धतीने बाहीला इथे सुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे पूर्ण पॅक दंड घेरला. फक्त हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे इथे. नंतर आपल्याला कट टाकायचा असतो ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पूर्ण शिलाई मारून घेतली बघू शकता इथे पूर्ण बाहीला वरतीपर्यंत. आता इथे सुद्धा थोडंसं वरती एवढं अंतर सोडून इथे एवढं वरती बघू शकता इथे थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे इथे हे अशा पद्धतीने. आणि पूर्ण शिलाई मारत मारत घ्यायची आहे वरच्या बाजूला. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने करायचं आहे. इथून सुरुवात करायची आहे. इथे पूर्ण पॅक करून घ्या आणि इथून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे इथपर्यंत. इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता तुम्हाला जेवढा शिलाई मारायची असेल तेवढं तुम्ही इथे मारू शकता. जास्त असल्या जवळ सुद्धा घेऊ नका. इथे कडेपर्यंत सुद्धा तुम्ही खालीपर्यंत मारू शकता. अशा पद्धतीने जास्त असं इथे पण घेऊ नका, कट टाकताना व्यवस्थित येत नाही त्यासाठी. हे पहा ह्या सुद्धा बाजूला मी शिलाई मारून घेतलेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. हा ड्रेस मी सुईचा करून घेतलेला आहे. आता इथे खालच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. बघू शकता इथे खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. हे त्यासाठी आपण इथे बंद करतो जेणेकरून कटसुद्धा आपल्याला तो व्यवस्थित टाकता आला पाहिजे. त्यासाठी हे अशा पद्धतीने होऊन जातं. बघू शकता इथे पूर्ण बंद केल्याच्या नंतर म्हणजे कट टाकायला आपल्याला ते एकदम सोपं पडतं. आता इथे हे पहा सोपी पद्धत सांगते तुम्हाला. एक घडी करायची छोटीशी एकदम बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि परत एकदा. त्यासाठी फक्त 1 इंच घ्यायचं आहे म्हणजे कट तुमचा एकदम असा व्यवस्थित पट्टीसारखा तो तयार होतो आणि दिसायला सुद्धा तो व्यवस्थित दिसतो. त्यासाठी 1 इंच आपल्या इथं अंतर ठेवायचं असतं. हे पहा आता इथे बघू शकता अशा पद्धतीने पकडायचं आहे परत एकदा अशा पद्धतीने आणि इथून सुरुवात करायची. एकदम थोडंसं पॅक करून घ्या इथे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं. हे पहा एकदम सावकाश अजिबात खेचून घ्यायचं नाही आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करत करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अजिबात खेचून घ्यायचं नाही आहे कपडा. आता एकदम क्रॉसमध्ये होऊन जातो तर कट आपल्याला व्यवस्थित दिसायला दिसत नाही. आता इथे सुद्धा आल्याच्या नंतर हे पहा थोडंसं फोल्ड करायचं आहे म्हणजे तिथे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे आल्याच्या नंतर अशा पद्धतीने सुई घ्यायची आहे. हे पहा इकडच्या बाजूला कपडा फिरवून घ्यायचा. आता हा कपडा हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता इथे एकसारखं झालं पाहिजे. आता इथे थोडी शिलाई मारत इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. परत इकडच्या बाजूला कपडा फिरवून आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे. पहा थोडंसं असं कपडा फोल्ड करून बघू शकता इथे अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तुमचा तिथे कटसुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जाणार आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे आल्याच्या नंतर सुद्धा एकदम असं व्यवस्थित येऊन जाणार. बघू शकता इथे कडेपर्यंत. आता इथे सुद्धा आपलं पूर्ण बंद करून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने इथे बघू शकता आपला कट तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे। बघू शकता इथे सुद्धा हे पहा इकडच्या बाजूने आपण घेतो, इकडे फिरवून घेतो सुई आणि हे पहा अशा पद्धतीने इथून सुद्धा आपण शिलाई मारायला सुरुवात करतो, म्हणजे ह्या बाजूला सुद्धा आपलं एकदम असं व्यवस्थित येऊन जातं। बघू शकता इथे आता ही सुद्धा तुम्ही बाजू बघू शकता, अशा पद्धतीने आपलं इथे व्यवस्थित आलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, इथे थोडंसं बंद करायचं आहे आणि इथून एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारत मारत वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा व्यवस्थित घ्या। इथे आल्याच्या नंतर थोडंसं वरती घेऊन असा त्रिकोण तयार दिसला पाहिजे, तिथे आपल्याला हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे। इथे बघू शकता इथे आल्याच्या नंतर हे पहा कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। हे पहा थोडंसं वरती घ्यायचं आहे, हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने आता कपडा परत आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे ते दिसायला आणखीन व्यवस्थित दिसून जाणार आहे। तिथे हे पहा अशा पद्धतीने परत एकदम कडेकडेला अशी शिलाई मारत खाली घ्यायचं आहे। इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसून जाणार आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि इथे सुद्धा एक प्रकारचा तुमचा त्रिकोण सुद्धा तयार होणार आहे, म्हणजे जेणेकरून तो धागा सुद्धा तिथे आतल्या बाजूचा इथला निघत नाहीये पटकन। दुसऱ्या सुद्धा बाजूचा अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे। ह्या सुद्धा बाजूचा ज्याच पद्धतीने मी तुम्हाला आता सांगितलं त्याच पद्धतीने हा सुद्धा कट आपल्याला तयार करायचा आहे। दोन्ही सुद्धा बाजूंचे आपले कट तयार झाले, बघू शकता इथे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे ही सुद्धा बाजू बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे। बघू शकता ही सुद्धा बाजू म्हणजे एकदम अशा सरळ लाईनीमध्ये येऊन जातात, बघू शकता इथे म्हणजे तुमचे क्रॉस सुद्धा तिथे कुठे येऊन जाणार नाहीये। ही पण बाजू बघू शकता हे अशा पद्धतीने एकावरती पकडायचं आहे, हे एकसारखं येऊन जाते तिथे तुमचं चुकणार सुद्धा नाहीये। आज आपण ह्याची पूर्ण शिलाई बघितलेली आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याची पूर्ण कटिंग सांगितली आणि खूप सोपी पद्धत सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे। ही बघू शकता ही पुढची बाजू, गळा सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे। हे बघू शकता ही बाही सुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही नक्की करा, दिसायला सुद्धा खूप अशी व्यवस्थित सुद्धा दिसून जातं। हे अशा पद्धतीने आपण इथे मोठी बाही कशा पद्धतीने कट करायची आहे ड्रेसला बाही ते सुद्धा तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघू शकता ही सुद्धा बाही तुम्ही एकदम अशी आपली व्यवस्थित सुद्धा आलेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायची आहे। हे अशा पद्धतीने आपला इथे ड्रेस सुद्धा पूर्ण तयार झालेला आहे। बघू शकता इथे आपली फिटिंग सुद्धा एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की फिटिंग करायची आहे। कट सुद्धा इथे बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेला आहे, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे। हे अशा पद्धतीने खालीपर्यंत तुम्ही बघू शकता इथे पुढची बाजू आहे आणि ही पाठीमागची बाजू, इथे पाठीमागची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता खूप अशी व्यवस्थित सुद्धा आलेली आहे। आणि टक्स कशा पद्धतीने टाकायचे आहेत आज आपण पाहिलेलं आहे, खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगितली। इथे बघू शकता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही सलवारची पट्टी सुद्धा लावू शकता, म्हणजे आणखीन ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसणार आहे। बघू शकता हा कट आपला असा व्यवस्थित आलेला आहे आणि एकदम सरळ लाईनीमध्ये आलेला आहे। फक्त कशा पद्धतीने आपल्याला तो शिलाई करायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। टक्स सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम अशा आपले व्यवस्थित आलेले आहेत। कशा पद्धतीने ते मार्किंग करायचं आहे संपूर्ण तुम्हाला माहिती आज दिलेली आहे। इथे बघू शकता आपला पाठीमागचा गळा सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे। हे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे। बघू शकता इथे आपला ड्रेस पूर्ण हा तयार झालेला आहे। आज आपण ह्या ड्रेसची पूर्ण शिलाई बघितलेली आहे, खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे। कट कशा पद्धतीने टाकायचा आहे, टक्स पाठीच्या भागाला कशा पद्धतीने टाकायचे आहेत, बाहीला आपण कशा पद्धतीने इथे पट्टी सुद्धा लावू शकतो अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा लावायची आहे। खूप दिसायला अशी सुंदर दिसून जाते। दोन्ही सुद्धा बाह्यांना तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण ड्रेसची पूर्ण शिलाई पाहिलेली आहे। तुम्हाला हा
ड्रेस कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि शिलाईची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा। माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।